हॅलो. दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू पन्हाळगड सचिन कोल्हे अँड कंपनी आपला एक एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवून द्या. सामना सुरू होण्या अगोदर आपला एक्स्ट्रा खेळाडू इथं असणं गरजेचं आहे कारण वेळेचं बंधन आहे. वेळ फार कमी आहे. 12 सामने एका दिवसामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. थंडीचे दिवस आहेत. 5:30 नंतर आपण बघतोय खऱ्या अर्थानं सावल्या मैदानावरती दाटल्या जातात. अंधारमय वातावरण खऱ्या अर्थानं 5:45 वाजल्यापासून सुरू होतं. तर 5:45 किंवा 5:50 पर्यंत वगैरे सामने पूर्ण होणं गरजेचं आहे. कारण आपण पुढे गेलो तर चेंडू खऱ्या अर्थाने व्यवस्थितपणे दिसणार नाही आणि बॅड लाईटचं अपील आपल्या स्पर्धेदरम्यान कुठेही असणार नाहीये. सर्व मान्यवरांचं परत एकदा मी स्वागत करतोय. सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी यांचा गौरव करण्याचं काम देखील आयोजकांचं आहे आणि ते अगदी पूर्णपणे या ठिकाणी केलं जातंय. या ठिकाणी जे मी संघांचं नाव घेतोय त्यांचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्या 2-2 प्लेयरनी इथं टॉस बॉक्सच्या जवळ यायचंय. पन्हाळा, तोरणा, पुरंदर, रायगड, अजिंक्यतारा 2 प्लेयरनी या ठिकाणी यायचंय टॉस बॉक्सच्या इथं. जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांनी. हॅलो. समालोचनाशी बातच नेरी ऐका नितीन मेहता यांची जुबानी. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. क्रिकेटचा हा रणसंग्राम मित्रांनो 24 तारखेपर्यंत अविरतपणे चालू राहील. नितीनजी वेता. अडके धन्यवाद सर. घेऊन जातोय पुन्हा एकदा मॅचकडे. एकीकडे आपण बघतोय तोरणा पॉवर हिटर्स मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करताना तर एकीकडे पन्हाळा लेजेंड मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना चांगला चेंडू आपण बघतोय एक पाय हवेमध्ये घेऊन मोठा फटका मैदानामध्ये सजवला गेला. ऑन साईडला एक सिंगल मिळते तिथे. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्त्व आहे आणि आपण बघतोय तीच एक एक धाव मैदानामध्ये बनवताना पन्हाळा संघ मैदानाच्या आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरीगाव प्रीमियर लीग सीझन 3 2025 जागेवरून खेळायचा प्रयत्न थोडासा सफल होऊन खेळताना आपण बघतोय ओडी डॉट होता पण पंचांनी मग सांगितलं की बायच्या स्वरूपामध्ये सिंगल असेल. जेवढ्या संघांची नावं घेतली त्यांचे 2 एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी टॉस बॉक्सशी संपर्क करायचा आहे. रायगड, पुरंदर, तोरणा, अजिंक्यतारा धावसंख्या फलक आपण बघतोय पहिल्या शतक प्रगतीपथावर असताना चांगला फटका फिरवण्याचा प्रयत्न पण पंचांनी दंडित गेले. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडू आज दिवसभरामध्ये आपण बघतोय वाईट चेंडू दिसले, नो बॉल दिसले, चांगले षटकार चांगले चौकार मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल, चांगल्या विकेट्स मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू आपण होते ग्राउंड शॉट आपण होते सिंगल मिळेल इथे. धावसंख्या फलक आमचे प्रेम सर आम्हाला सांगतील 6 धावा फलकावरती आहे आणि पहिले शतक प्रगती पथावर असताना धावसंख्या फलक आहे 6. तुम्हाला प्रत्येक मॅच ही त्या ताकदीने आणि त्या जिद्दीने तुम्हाला जिंकावी लागणार आहे. पहिला मॅच आपण बघितला खऱ्या अर्थानं एकीकडे तोरणा हिटर्सने सुद्धा एक चांगला विजय मिळवला, तर एकीकडे पन्हाळा टीमने सुद्धा एक चांगला विजय मैदानामध्ये मिळवला आहे. डॉट चेंडू असेल पहिल्या षटकाला पूर्णविराम लावताना धावसंख्या फलक आहे 6. अजूनही 24 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि या 24 चेंडूमध्ये किती धावा बनवणार पन्हाळा टीम ही मात्र याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मी नेहमी सांगत असतो स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तोच इतिहास तुम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला घडवायचा आहे TPL 2025 सीझन 3 मध्ये. सोहमचा पहिला चेंडू आपण बघतोय अपर करायचा प्रयत्न केला होता पण तिथे डॉट अतुल स्ट्राईकला आपण बघतोय
अतुलच्या बॅटमधून चांगला फटका गॅपमध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्राला जाईल. नो चान्स. सीमा पर 4-4-4. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायला शिका. ज्याने ज्याने आयुष्यामध्ये कमबॅक केलंय ना त्याचा मात्र इतिहास झालाय. पुन्हा अंगावरचा चेंडू आपण बघतोय फेकून दिला. स्क्वेलेकच्या दिशेने जातोय. 1 2 3 टप्पे खात क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. फेकी सुद्धा सुंदर आहे. आपण बघतोय काय थ्रो केलाय मैदानामध्ये. तोपर्यंत इकडे धावा बनवल्या गेल्यात. 16 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा अंगावरचा भेद करणारा चेंडू आपण बघत होतो पण त्यालाही चांगला टॅप केलाय आपण. चांगला ग्राउंड शॉट आपण एक सिंगल मिळेल तिथे. 17 धावा आलाय खतरा. धावसंख्या आहे 17. आपण अनेक वेळा सर मला बघितलंय ज्यावेळी 17 आकडा माझ्या नजरेसमोर आलाय ना त्यावेळेस एक तर षटकार गेलाय, चौकार गेलाय, नाहीतर विकेटचं पतंग तरी मैदानामध्ये कापलंय. 17 वर खतरा कोणत्या टीमला होणार. एकीकडे तोरणा एकीकडे पन्हाळा. पण इकडे पंचांनी केलंय दंडित. वाईट चेंडू. 18 धावा फलकावरती आहेत पण खतरा टळलाय. पण अजूनही खतरा तैनात आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका. काय जबरदस्त लाजवाब. एक टप्पा खत. क्षेत्ररक्षक तयार तिथे. क्षेत्ररक्षण आपण बघतोय थोडासा बाहेरून आतून बाहेर जातोय. तोपर्यंत इकडे धावा बनवल्या गेल्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्या फलक 20 या आकड्यावरती. धावसंख्या फलक आपण बघतोय 20. दुसरं शतक प्रगती पथावर. शतक संपलं गेले दुसऱ्या क्रमांकाचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लेजेंड ही टीम 20 धावा बनवताना. अजूनही 18 चेंडू मैदानामध्ये बाकी. चला गोलंदाज जरा लवकर येत राहा विनंती आहे. आपल्याकडे टाइम कमी आहे. वात्या पाण्याला किती अडवायचा प्रयत्न केला की ते जिरून जातं. उंजळीत घेतलं की ते गळून जातं. आयुष्यामध्ये सगळं तुम्हाला थांबवता येईल पण वेळेला कधी थांबवता येणार नाहीये. त्याच्यामुळे वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला दिलेल्या टायमाच्या मॅच संपवणं गरजेचे आहे. 4 षटक ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचे आहेत. जाऊया पुण्याला मॅचकडे. गोलंदाज तयार. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. कुलदीप. कुलदीपचा चेंडू आपण बघतोय. चांगला चेंडू टाकला गेला तिथे. चांगला कटिंग आपण म्हणतोय. एक सिंगल मिळते तिथे. एका सिंगल धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक मात्र जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. एकीकडे तोरणा पॉवर हिटर्स आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. तुमची आखणी चांगली पाहिजे. मग तो खेळ असू द्या नाही तर आयुष्य असू द्या. तुमची आखणी जर चांगली असेल ना तर त्या आखणीमध्ये तुम्हाला गेम चांगला करता येतो. आणि क्षेत्ररक्षण करताना क्रिकेटमध्ये तुम्हाला ती आखणी करणं गरजेची आहे. कोणत्या गोलंदाजाच्या वेळीस कोणता फिल्डर कुठे उभं करणं हे गरजेचं आहे. काय सुंदर स्क्वेअर कट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं बॅकफुटला जाऊन नजर ठेवली. त्या नजरतेवरती मध्ये घाळ केलाय. चेंडू सीमा पार जात होता तिकडे. 23-23 धावा फलकावरती. सुपला सुपला. चेंडू फाईन लेगच्या दिशेने घुसला. सीमा पार चौकार. आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या फलक बदलेल. 27 धावा. लोक म्हणतात तुम्हाला बोलता चांगलं आले की लोक गोळा होतील. पण सूरज चव्हाणकडे जर बघितलं बिग बॉस विनरकडे कमी बोलता येतं पण लोक चांगले जमवता येतात त्याला. पुन्हा एकदा ओ इथे बघा चेंडूने अगदी अंगावरती वेध घेतलाय आणि ते मात्र चेंडू मात्र जमिनीवर आदळतोय. आणि आपण बघतोय 1 धावडकीच बनवली जाईल. अंगावरती लागू द्या नंतर बॅटेवरती लागू द्या. धावा मात्र टीमसाठी बनवायच्यात. हे लक्ष मैदानामध्ये आहे. लक्ष तुमचं किती तीक्ष्ण आहे मैदानामध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा कुलदीप चांगली गोलंदाजी करेल. बॅटर तयार. खूप वेळेनंतर मोठा फटका आपण बघतोय. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक सिंगल मिळेल तिथे.
आणि एका सिंगल धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या फलक 29 रन, अर्थात 29 धावा फलकावरती. पुढला चेंडू आपण कुलदीपचा पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करेल. स्ट्राईकला आहे. आशीच्या बॅट मधून काय देखना स्ट्रोक हवाई सफर करत ताता थैया बघ भैया षटकार. आता बच के ही रहना पड़ेगा आपको. ये आशीष जब तक मैदान के अंदर है तब तक रनों की बरसात है. 2 दिवसापूर्वी निलेश दादा थेरगाव मध्ये आले होते. थेरगाव मधून रावेत मध्ये आले होते आणि तिथे रावेत प्रीमियर लीगची स्पर्धा चालू होती. दादाने एक वेगळं दृश्य बघितलं की बॉलर हात खुलून गोलंदाजी करतो पण तिथे हात बांधून गोलंदाजी होती. एक हात मागे असतो आणि एका हाताने तुम्हाला गोलंदाजी करायची. वेगवेगळ्या नियमांवरती खऱ्यातून बॉक्स क्रिकेट आपण बघतो आणि तिथे मॅजिक वर आहे सर. षटकार मारला की 12 धावा आणि ती महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. आपण बघतो की 20-30 स्पर्धा किंवा 20-30 टीमा खेळतील पण त्या स्पर्धेमध्ये 112 टीमा सहभाग घेतात आणि टोटल मॅचेस 650 होतात. पण ह्यावेळेस फक्त 600 मॅच आहेत. तब्बल 9 ते 10 दिवस डे नाईटची ती स्पर्धा असतील. तिथे योगायोगाने मीच कॉमेंट्रीला असतो. हो इथे बघा यॉर्करचा वापर केला आणि चांगला अटॅक केला चेंडू तिथे. चांगली फेक येत होता मैदानामध्ये. आपण बघतोय एक धाव बनवली जाते आणि त्या मैदानामध्ये निलेश दादाने सुद्धा क्रिकेट खेळलंय. 1-2 चेंडू खेळलाय तिथे. आनंद घेतला पाहिजे. राजकारणामध्ये आपण बघतो राजकारणाच्या व्यासपीठावरती राजकारणांची गर्दी होते आणि क्रिकेटच्या व्यासपीठावरती क्रिकेट वेड्या व्यक्तींची गर्दी होते. ही गर्दी सातत्याने गरजेची आहे. आपण बघतो काही प्रेक्षकांना क्रिकेट खेळ बघायला आवडतो पण खेळायला आवडत नाही. तसं क्रिकेट आहे. धावसंख्या फलक आमचे मित्र आम्हाला सांगतील. 37 धावा. ओहो चांगला चेंडू आपण बघतोय. फोकस ठेवला चेंडूवरती. थोडं सफल झाल्याने पंचांनी दंडित केलंय. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि या धावेने मात्र धावसंख्या फलक 38 धावा फलकावरती आपण बघतोय. पुढला चेंडू खेळण्यासाठी तयार. टायमिंग होतं तिथे आपण बघतोय थोडासा टायमिंग फसला गेले. ग्राउंड शॉट एक सिंगल मिळते तिथे. 39 आकड्यावरती आपण बघतोय पन्हाळा लेजंड टीम. तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. आता इथे थांबायचं नाहीये. तुम्ही जितका चांगला अभ्यास करसाल तितका चांगला पेपर तुमचा सुटणार आहे आणि तितकी तुम्ही चांगली गोलंदाजी करणार तितक्या मात्र धावा तुमच्या वाचणार आहेत. पुढे येऊन मोठा प्रहार केला. ऑन साईडला पोल मिडियम केला जातोय चेंडू लॉंगला. चांगला क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव दिली जाणार आहे तिथे. धावसंख्या मात्र बदलते 40 आकड्यावरती. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. फुलटा चेंडू मोठा प्रहार केलाय. अप साईडला आपण बघतोय क्षेत्ररक्षक ताईना थोडे मिस फिल्डिंग. 1-2-3 टप्पे घेत 2 धावा बनवल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 42 रन 42 धावा या आकड्यावरती. टीम पन्हाळा लेजेंड. काय जबरदस्त इफेक्ट आहे. काय जबरदस्त गोलंदाजीला चांगला फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला मिळतोय. ताकद बराबरीचे मित्रांनो. इथे कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे आणि क्रिकेटमध्ये सातत्याने वेळ ही बदलते. आयुष्यामध्ये आपण बघितलं तर चालणं राहणं खाणं पिणं उठणं माणसाचं बदलताना तसं क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला खेळ हा बदलत असतो. 6 चेंडू 6 प्रकारचे असतात आणि 6 फटके हे 6 प्रकारचे मारायचं. तुमच्याकडे ती ताकद पाहिजे. आपण बघतोय शेवटचं शतक मैदानामध्ये आहे. आपण बघतोय 42 धावा बनवल्यात. शेवटचे 6 चेंडू ठरवतील तोरणा या टीमसाठी किती धावेंची गरज असणार आहे. मॅच खेळला होते पुन्हा एकदा सुरुवात पंचांच्या उजव्या बाजूने. ओ बाउन्सरचा वापर केलाय. अपील केली तिथे. ओ आवाज द्यात आवाज पण येतोय पण पंचांनी सांगितलंय पास बाउन्स. आणि जर ह्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा आला तर पंच दंडित करतील मैदानाच्या आतमध्ये. पंच हुशार आहेत आणि अनुभवी आहेत. फटका सजलाय धजलाय. फील्ड तिथे ताईना डाऊन द बॉल. टिपेल संपला तिथे बॅटरचा खेळ. ओले 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 मैदान मध्ये सचिन कोले.
ये नाम कोई नहीं भूलेगा। ये जब तक मैदान के अंदर आएगा तब तक इसका नाम लिया जाएगा। क्यों लिया जाएगा? 2024 की मैच देखी जाएगी टीपीएल में, तो इस बंदे ने क्या गेंदबाजी की थी, बढ़िया से बढ़िया विकेट मैदान के अंदर ली थी। ये सचिन कोहली मैदान के अंदर खेलेंगे स्ट्राइक पे, जब भी आते हैं लास्ट ओवर में आते हैं, लास्ट के 2-3 गेंदे खेलते हैं। देखेंगे फिर एक बार सचिन कोहली स्ट्राइकला आहेत आणि गोलंदाजीला तयार किरण मोरे। किरणच्या या चेंडूवरती सचिन आपला सिंगल बनवेल, खातं उघडलं गेलंय सचिनने आपल्या या ओव्हरमध्ये। आपण बोलतो एक सिंगल आणि 3 चेंडू बाकी आहेत अजूनही या शेवटच्या ओव्हरमधील। आपण बोलतो धावसंख्येमध्ये बदल होतोय। किरणचा चेंडू तो थोडासा आपण बोलतोय वेगाने फेकलाय, पण पंच दंडित करतील, थोडंसं डाव्याच्या बाहेर फेकलाय चेंडू, अंतर खूप लांब होतं। असं उजेशाच्या बाहेर थोडासा चेंडू लांबला गेला आणि आपण पंचांनी दंडित केलं तिथे। वाईट चेंडू पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू तोच होता पण थोडंसं आपण बघतोय आतल्या आत थोडासा बदलला गेला, थोडंसं चेंडू मध्ये परिवर्तन केलं। किरण चांगलं थोडंसं कमबॅक करतोय। DOT डॉट बघितलंय, इशारा तुला कळला ना, वाईट चेंडू दिसला ना, आणि या वाईट चेंडूने मध्ये धावसंख्येमध्ये भर 45 धावा। हिट मॅन रोहित शर्माचा जर्सी क्रमांक जर आपण बघितला तर 45 आहे आणि तो खूप काही सांगून जातो। पुन्हा एकदा शॉर्ट पिच आपण बघतोय, पुल करायचा प्रयत्न केला। DOT डॉट क्रिकेटची आन बान शान तुम्हाला जपायचे असेल तर तन मन धन लावून तुम्हाला क्रिकेट खेळता आलं पाहिजे। शेवटचा चेंडू, लक्ष रे चेंडू, हाना मारा झोडा फोडा तोडा, शेवटचा चेंडू आहे। मोठा फटका आहे, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल टिपला। ओहो, या स्पर्धेचा सगळ्यात सुंदर झेल आजच्या दिवसातील किरणच्या मोरेच्या हातामध्ये। काय जबरदस्त झेल टिपलाय, जबरदस्त झेल। कॅमेरामॅनने फोकस करावा आणि त्याच्याकडे नजर राहावी, इतका सुंदर झेल टिपलाय। शतक संपलं गेलंय 5व्या क्रमांकाचं पन्हाळा लेजंड बॅटिंग करत असताना धावसंख्या फलक आहे 45। जिंकण्यासाठी तोरणा या टीमला 46 धाब्यांची गरज आहे। सर काय वाटतंय, टीपीएल 2025 सीझन 3 आहे आणि एवढी सुंदर मॅच मैदानामध्ये रंगली। नक्कीच मी काही वेळानंतर थांबेल, पण तोपर्यंत आपण देऊया डीजे दादाला संधी। चला फलंदाज बॅटर 2 बॅटर लगेच मैदानावरती पाठवून द्या, विनंती आहे। पणाला
पणाला क्षेत्ररक्षण करतायत तोरणा संघ विनंती असेल, हॅलो, विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण देखील वेळेमध्ये 5 षटकं संपवणं गरजेचं आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये 1 इनिंग होणं गरजेचं आहे. तोरणा आणि पणाला या दोन संघादरम्यान मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. 46 धावांची गरज असेल 30 चेंडूमध्ये. हा सामना जर तोरणा संघाला जिंकायचा असेल, किरण आणि शादाब या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. तर सचिन कोल्हे एक चांगल्या फॉर्म मध्ये या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पाठीमागच्या वेळेस TPL मध्ये मला वाटतं 5 विकेट्स, 4 ते 5 विकेट्स लगातार सचिन कोल्हेने मिळवल्या होत्या. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, डावकरचा फलंदाज सामना करेल. हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय. आपण पाहतोय शॉट या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव मिळेल. क्रिकेटचं अकाउंट खोललं गेलंय. अगदी सन्मानित केलं गेलं. मान सन्मान देण्याचं काम आपण पाहतोय. मैदानावरती खऱ्या अर्थानं फलंदाज करतोय. एक सुरेख गोलंदाजी करण्याची क्षमता मित्रांनो आपण पाहतो या मैदानावरती. अनेक गोलंदाजामध्ये आहे, त्यापैकी एक नाव म्हणजे सचिन कोल्हेंचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर थेरगाव प्रीमियर लीगचं पॅम्पलेट पाहिलं ना, तर तिसऱ्या बॉक्समध्ये जो व्यक्ती समालोचन कक्षामध्ये समालोचकाच्या यादीमध्ये पाहायला मिळतो ना, तो सध्या गोलंदाजी करतोय सचिन. इथे हलक्या हाताने परत एकदा आपण पाहतोय शॉट या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करेल. 1च धाव मिळेल, 2 धावा असतील. ही क्षमता आहे, ही खासियत आहे, हे कौशल्य आहे, हे कलागुण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सचिनच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थांबवून ठेवण्याची क्षमता आहे. पाठीमागचा सामना तुम्ही अभ्यासा. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याच्या अगोदरचा सामना तुम्ही अभ्यासा तरी देखील तिथे देखील कमी धावसंख्या आपण पाहतोय. इथे धावबाजी संधी, परंतु नेम चुकणं फार सोपं असतं, नेम लागणं फार अवघड आहे. इथे 1 धाव मिळेल. कुठल्याही फलंदाजाला इथे आपण पाहतोय फटका मारण्यासाठी, हात खोलण्यासाठी एकही संधी निर्माण होऊ देत नाही. एवढी सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 3. इथे लोअर फुलटा चेंडूचा फटका खेळलाय. झेल मात्र टिपला जाईल. इथे फलंदाज बाद. सुरेख सुंदर झेल. सामना जो होणार आहे तो रायगड विरुद्ध अजिंक्य तारा, दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी यायचंय. या सामन्याचा जो नाणेफेक आहे तो विश्वजित बारणे यांच्या हस्ते होईल. हॅलो, या ठिकाणी अजिंक्य तारा संघ मालक संघनायक दोघांनी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल अजिंक्य तारा या संघाने जिंकलेला आहे व त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आजच्या दिवसातले एक सामने या ठिकाणी रायगड आणि अजिंक्य तारा दोन्ही संघांनी 2-2 सामन्यामध्ये एक सामन्याचा विजय संपादन केलेला आहे. मी त्यांचे संघ मालक अजिंक्य तारा सनी बारणे यांच्याकडे जातोय. 3रा सीझन आहे. या सीझन मध्ये मागच्या सीझन मध्ये पण ए ग्रुप मध्येच होते ते, या वर्षी ही ए ग्रुप मध्येच आहे. त्यांच्या संघाने 1 सामना जिंकलाय, 1 सामना गमावलाय, परंतु अजून त्यांच्या हातात पुढचे 2 सामने आहेत. तर मी सनी बारनेंकडे जातोय की यावेळेची संघ बांधणी आणि एकंदरीत खेळ तुमच्या संघाचा कसा झालाय.
खरं पाहिलं तर पहिली मॅच आमच्या हातातून गेली आणि दुसऱ्या मॅचला चांगला खेळ केल्यामुळे आम्ही जिंकली. ही जी आता होणारी पुढची मॅच आहे आम्ही चांगली जिंकू आणि सेमीफायनलला प्रवेश करू. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे संघ मालक हे नेहमी आपल्या टीमचं मोटिवेशन वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि इथले 20च्या 20 संघ मालक खरं तर ते जिद्दीने पुढे येतात म्हणून त्यांचे संघ हे शेवटपर्यंत हार मानत नाहीत. मी सूरज बारणेंकडे जातोय. त्यांचा दुसरा सामनाही अटीतटीचा झाला, शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पुढचे 2 सामने आहेत. अजूनही या ग्रुपमध्ये त्यांचा एक सामना गमावलाय, एक सामना जिंकलाय. अजून 2 सामने त्यांच्या हातात आहेत. काय सांगाल सूरज भाऊ? जसं सनी दादा बोलले त्यांनी एक सामना जिंकला, आम्ही तसं एक सामना चांगल्या रन रेटने जिंकलोय. बघूया पुढची या मॅच आमचं दोघांचं संघाचा डिपेंड राहणार आहे. आम्ही दोघं नक्कीच चांगले खेळ खेळू. सगळे खेळाडू चांगले खेळ खेळतात ते नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. मी यानंतर विश्वजित बारणे यांच्याकडे जातोय. खरं तर सम्राट मित्रमंडळ हे 3रं वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षाच्या पर्वामध्ये आपण बघताय की विश्वजित बारणे असतील, निलेश बारणे असतील, वाप्पा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट मित्रमंडळ हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं. त्याच माध्यमातून या थेरगाव प्रीमियर लीगची निर्मिती झाली. मी विश्वजित दादांकडे जातोय की हे 3रं पर्व आहे. 20 संघ मालक आहेत. येणार त्यांचे सामनेही 22 तारखेला आहेत. तर विश्वजित दादा काय सांगशील? नक्कीच आजचा हा सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025चा 3रा पर्वाचा पहिला दिवस आहे आणि आपण पाहत आहे की अतिशय सुंदर प्रमाणे आजच्या या दिवसाचा हा 5वा सामना आहे आणि अतिशय अतिटतीचा सामना सुरू आहे. त्याचप्रमाणे आत्ता पुढील येणारा सामना रायगड विरुद्ध अजिंक्यतारा. आत्ताच्या ह्या सामन्यामध्ये जी खेळी होणार आहे त्याच्यावरती पुढच्या सगळ्या सामन्यांची संख्या बेरीज ठरणार आहे. परंतु ज्या पद्धतीने सम्राट मित्रमंडळाच्या सर्व सभासदांनी या थेरगाव प्रीमियर लीगचं आयोजन केले, एक थेरगावमधले सर्व संघ 20 संघ आणि सर्व संघ मालक यांच्या पुढाकाराने खरं तर या थेरगाव प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि आप्पा असतील, दादा असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज थेरगाव प्रीमियर लीगचा हा 3रं पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने या वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती आपण हा सगळा रोमांच घेऊन आलोय. गावातले मुलांना खरं तर खेळासाठी एक कुठलं तरी माध्यम आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं होतं आणि त्याच पद्धतीने आपल्या इथली मुलं या सुंदर मैदानावरती खेळतील अशी जी आपल्या सर्वांची संकल्पना होती ती संकल्पना आपण सर्वांनी मिळून साक्षात आणली आणि या थेरगाव प्रीमियर लीगचं जे 3रं पर्व आहे हे देखील सुरुवात आज झालेली आहे. आगामी 3 दिवसामध्ये हा संपूर्ण पर्वाचा काळ अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानावरती गाजला जाईल आणि ज्या पद्धतीने सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी घेऊन या गावामध्ये आपण सर्वजण काम करतो त्याच पद्धतीने एक रूप होऊन सर्वजण एकत्र येऊन या थेरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण या उत्सवाला समोर जाऊ, आनंद लुटू एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. या आजच्या धावसंख्या 16. खरं तर आपण
जवळ मित्रांनो मैदानावरती 2 षटकांनंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 16. 18 चेंडू 30 धावा. इथे आपण पाहतोय बॅटची हलकीशी कडा आहे का चेंडू नक्कीच हाताला स्पर्श करून गेला. बॅट आपल्याला पाहायला मिळतो 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 17 धावा धावफलकावरती असतील. 46 धावा मित्रांनो 30 चेंडू मध्ये इथे बनवणं गरजेचं आहे. तोरणा जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण खऱ्या अर्थानं बांधलं गेलं होतं. इथं तोरणा संघ सकाळपासून आपण पाहतोय खूप सुंदर अशी फलंदाजी करतायत, गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण करतायत. या संमिश्र खेळीमुळे आपण पाहतोय कुठेतरी संघ त्यांचा विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळतोय. इथे गोलंदाजीचा तुम्ही अभ्यास केला ना, सचिन कोल्हे नंतर गोलंदाजी केली ते म्हणजे विशाल. आपण जाऊया त्या चेंडू नंतर. इथे स्लोवर होता सुरेख. बॅटची कडा खऱ्या अर्थानं मला वाटतं होती का, तर नक्कीच बॅटची कडा होती. आपण पाहतोय झेल खऱ्या अर्थाने एक संधी निर्माण झाली होती. सुरेख गोलंदाजी आहे. तुमची ऍक्शन जर पाहिली ना खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण बघतोय. आशिष वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक. मला या ठिकाणी सर्व संघ मालकांना आणि संघ नायकांना विनंती करायची आहे की ज्या प्लेअरवर ऑब्जेक्शन होते त्या प्लेअरचं जर ऑब्जेक्शन क्लिअर झालेलं नाहीये तर तो जर या सामन्यांमध्ये खेळवण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नका. मी पुन्हा एकदा सांगतोय कारण की गेले 2 महिने आपण त्यावरच चर्चा करतोय आणि तीच गोष्ट झाली नाही पाहिजे. म्हणून आपण तेच सांगतोय की ज्या खेळाडूंवर तुम्हाला ऑब्जेक्शन होतं, ज्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीयेत, तो खेळाडू कुणीही खेळवण्याचा प्रयत्न करू नका. हॅलो, आपण बघतोय इथे हलक्या हाताने चेंडू खेळलाय परंतु एकच धाव मिळेल. सचिन कोल्हे समोरच्या दिशेने आला होता. एका धावेने धावफलकावरती वाढ. काय सुरेख गोलंदाजी आहे. तुम्ही पहा सुरुवातीला सचिन कोल्हेनं सुरुवात केली, केवळ 3 धावा दिल्या, 1 विकेट देखील मिळवला. विशाल आला. खरं तर आपण बार टाकल्यानंतर डीप स्क्वेअरिंगला षटकार आला परंतु त्या फलंदाजाला देखील तंबूत परतवलं. इथे काय बॅटची हलकीशी कडा आणि फलंदाज बाद. तुम्ही पंचांकडे इशारा करू नका. बाद दिल्यानंतर नक्कीच बाहेर येणं गरजेचं आहे. विनंती असेल निजे तुम्ही वाजवू नका. पंच हे नियमाला बांधून आहेत. हे PDCA MCA चे पंच आहेत. हे अनुभवी आहेत. यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर मी तुम्हाला नियम सांगितले ना, तुम्ही वाईट देखील अपील पंचांकडे करू शकत नाही. इथे आपण पाहतोय बॅटची क्लिअर एज होती, कडा होती आणि पंचांनी आऊट दिलं. तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करू नका. सचिनला दी गॉड ऑफ क्रिकेट का म्हटलं जातं मी नेहमी सांगतो. आयुष्यामध्ये 34 वेळा जिला चुकीचा बाद दिला गेला. हेल्मेट आणि ग्लव्स काढून बाहेर जाताना आपण बघितलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचेस बघा, स्टीव्ह बकनर यांनी खांद्याला बॉल लागल्यानंतर देखील त्यांना कट आउट दिले. पॅड ज्यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर खऱ्या अर्थ इम्पॅक्ट जो लाईन असते ना म्हणून स्टंपला त्याच्या बाहेर चेंडू पडलाय, तिथे लागून पॅडला लागलाय तरी देखील आउट दिले. हे माहिती आहे, क्लिअर आहे, तरी देखील मैदान अनेक वेळा चिन्ह सोडले. तर तुम्ही प्रश्नचिन्ह पंचांवरती उभा करू नका. कारण तुम्ही पंचांवरती प्रश्नचिन्ह उभा कराल तर कुठेतरी आपण खेळाडू म्हणून फार कमी आहोत. हे खऱ्या अर्थाने त्या साईन आहेत आणि त्या साईन तुम्ही मैदानावरती आणू नका. कारण TPL हे फक्त आनंददायी आणि क्रिकेटमय वातावरणासाठी भरवली गेलेली स्पर्धा आहे. ही तुमच्यासाठी आहे. हा क्रिकेटचा सोहळा तुमच्यासाठी उभा केलेला आहे. जाऊयात पुढच्या चेंडूवरती. आशिष परत एकदा. इथे मात्र चेंडू फिरवलाय. या ठिकाणी सिंहगड संघाचे संघमालक सागर बारणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सम्राट मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर उद्योजक विनोद बारणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत सम्राट मित्रमंडळाच्या वतीने. आजच्या दिवसाचा हा सामना 6वा सामना चालू आहे. अजून उर्वरित 6 सामने या ठिकाणी होणार आहेत. थोडक्यात पहिला हाफ आता या मॅच नंतर संपेल आणि पुढचा जो शेवटचा हाफ आहे तो 6 सामन्यांचा यानंतर होईल. 19 धावा. समीकरण सांगतो 12 चेंडू आणि 27. 12 चेंडू 27. या सामन्यांसाठी जे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट खेळाडू
मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सायकल, ती उद्योजक विनोद बारणे यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर LED TV उत्तम फलंदाज याला देण्यात आलेला आहे प्रमोद ननवरे यांच्यातर्फे. त्याचबरोबर उत्तम गोलंदाज यांच्यासाठी जो LED TV देण्यात आलेला आहे तो प्रशांत सपकाळ यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये बक्षिसं चांगल्या प्रकारची आहेत, खेळाडूही तुम्हाला चांगल्या प्रकारचे बघायला मिळत आहेत. ओव्हर टू यू मधुसूदन सर. धन्यवाद सर. आपण जाऊयात मैदानावरती. काय सुरेख इथे आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. सामना आलाय मित्रांनो. आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 आणि धाव संख्या बनवायची ती 25. 10 चेंडू 25 धावांची गरज. सचिन कोल्हे अगदी सुरेख सुरुवात. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. आपण पाहतोय इथे थोडासा अडथळा. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजे आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्य कांबळे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत. झेल टिपला जाणार का? इथे झेल सोडलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल टिपण्याचा केलेला प्रयत्न. खऱ्या अर्थानं तुम्ही शरीराच्या जवळ झेल टिपणं फार गरजेचं असतं. पहा, अनेक वेळा असे झेल सुटतात, अनेक वेळा चेंडू खेळाडूच्या चेहऱ्यावरती डोक्यावरती लागताना आपण अनेक घटना बघितल्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. इथे झेल सुटल्यानंतर सामने सुटतात. इथे एक एक रन फार महत्वाची आहे, एक एक झेल फार महत्वाचा आहे. मग उलटा झेल आपण गोलंदाजाने टिपताना पाहिलं होतं. 1983चा वर्ल्ड कप आपण का जिंकला तर त्याचं उत्तर फक्त झेल होतं. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न. आदित्य कांबळेला देखील सचिन कोल्हेनं थांबवलंय. इथे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. उलटा झेल VV रिचर्ड्स यांचा मिड विकेटला कपिल देव यांनी टिपला ज्यावेळेस ते 33 वरती खेळत होते आणि भारताने वर्ल्ड कप उंचावला, जिंकला. ही पहिली घटना होती. याच्या अनेक आठवणी सांगता येतील परंतु सामन्यावरती मी घेऊन जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा धावफलकावर. 46 धावांची गरज. इथे मात्र पुढे सरसावून फटका खेळलेला आहे. चेंडू परत एकदा हवेत. यावेळेस मात्र चूक होणार नाही. झेल टिपला गेलाय. इथे फलंदाज बाद. आणि फलंदाज कोण बाद होतोय? आकाश या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जाईल. डीजे चोवीस. गाणी शब्द आजकाल नितीन सर फार बदललेत. तांबडी जांभडी वगैरे आपण बघतोय. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी ट्रम्प यांचा कालच आपण पाहतोय त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून परत एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून परत त्यांनी शपथ पार पडली. मी जाईल या चेंडूनंतर परत घेऊन जाईल तिकडे. यावेळेस चेंडू सुरेख. सचिन कोल्हे आपण पाहतो. इथे मला वाटतं पाणी मागवलंय. पाणी मैदानावरती घेऊन जा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांचा धावफलकावरती धावा आहेत 24. चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 22. सुरेख गोलंदाजी सचिन कोल्हे आपण पाहतो या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. मला वाटतं तिन्ही गोलंदाज सचिन, विशाल आणि आशिष या तिघांची गोलंदाजी तुम्ही अभ्यासा. सुरेख गोलंदाजी आहे. डोनाल्ड ट्रम्प परत एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाहायला मिळतात. बाळासाहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थाने एकदा म्हटले होते की लाल तोंडाचा माणूस मी पहिल्यांदा पाहिला. इथे आपण पाहतोय या गाण्यामध्ये वर्णन देखील तुम्ही पहा. कवी भूषण तुम्हाला जर आठवत असतील ना तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन फार सुंदर केलंय. क्रुंद कहा पै रुंद कहा आदिचंद्र कहा सरजा जसं आगे. शिवाजी महाराज किती सुंदर होते ना याची खऱ्या अर्थाने ही लाईन आहे. क्रुंद म्हणजे पांढर शुभ्र फूल, पैरुंद म्हणजे दूध. याच्यापेक्षाही चंद्रकोरीपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराज सुंदर होते हे वर्णन आहे. शब्दांना फार किंमत असते. जाऊया 6 चेंडू 22 धावांची गरज. इथे वा सुरेख लाजवाब ब्रह्मास्त्र डागलं गेलं होतं. काय देखना चेंडू.
कपिल देव यांचं फार सुंदर वाक्य आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकता, फक्त तुम्हाला जो वाटेल तो चेंडू टाकता आला पाहिजे. 5 चेंडू 22 धावांची गरज. एक सामना रंगला. इथे बॅटची कडा कॉट बिहाइंड जेल टिपला गेलाय. इथे फलंदाज बाद. मला वाटतं आदित्य कांबळेला देखील या ठिकाणी खेळीला अंकुश लागतोय, पूर्णविराम लागतोय. डीजे थांबा. सुरेख गोलंदाजी आहे, सुरेख सामना सुरू आहे. तुम्ही पहा या ठिकाणी जहांगीर शेख यांचं आगमन झालेलं आहे. सम्राट मित्रमंडळ व थेरगाव प्रीमियर लीग यांच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत. गणेश या ठिकाणी मैदानावरती आलाय. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय. लॉंगॉनला मात्र चेंडू अडवला जाईल. इथे एकच धाव मिळेल. एका आणि दुसऱ्या धावाने काय होणार नाही. धावफलकावरती धावा असतील त्या 25. राईटा मुहूर्त विकेट आपण पाहूयात. इथे मात्र परत एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू सांगताय मित्रांनो मैदानावरती होतीये. काय गोलंदाजी आहे. सचिन कोल्हेने केलेली सुरुवात ती अविरत ठेवली विशाल, त्यानंतर आशिष, परत सचिन आणि यानंतर प्रसन्न. प्रसन्न 1972 ला भारतीय क्रिकेटमध्ये खेळत होते. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू समदिशेने खेळून काढलाय. एक धाव मिळेल. इथे घोरपडी सारखी मजबूत पकड मित्रांनो सामन्यावरती आली आहे, ती म्हणजे पन्हाळा संघाने. तोरणा संघाला फार मोठी फाईट या ठिकाणी उभा केली, लढा उभा केला. इथे मात्र समोर दिशेने खेळला गेलाय आणि आपण पाहतोय फुग्यातून हवा जशी काढून घ्यावी तसा हा सामना आपण जर बघितला तर खऱ्या अर्थाने संपलेला आहे. पन्हाळा संघ परत एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील विजया संघाला.